महाबळेश्वर, पाचगणी, गोंदवले, सज्जनगड आणि कास. लोकांना एवढंच माहिती आहे की सातारा म्हणजे हा परिसर, पण ह्याच्या व्यतिरिक्त खूप काही साताऱ्यामध्ये आणि खूप काही बघण्यासारखं आहे. आता काय झालं, ह्या पर्यटन स्थळाला खूप गर्दी होती. जर आपल्याला बोलायचं झालं की महाबळेश्वरमध्ये सर एखाद्याला फिरायला यायचं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना इच्छा असते की महाबळेश्वरला जावं. मग असं महाबळेश्वरमध्ये त्यांनी काय बघायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मी असं सांगेन, लोकांनी महाबळेश्वरचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महाबळेश्वरला जावळीचं खोरं हे महाबळेश्वर आपण असं म्हणतो. महाबळेश्वर म्हणजे खरं तर जंगल, म्हणजे निबिड अरण्य असं म्हणू, की जिथं प्रतापगडचा जो संघर्ष झाला, अफजलखानला मारलं, ते केवळ दाट जंगल असल्यामुळे हे शक्य झालं शिवाजी महाराजांना. कास सर्वांना जास्त अट्रॅक्शन वाटतं. हो, कासचं पठार हे ठराविक दिवसातच तिथं फुलं येतात. म्हणजे आपण असं म्हणू की सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे पाऊस उघडल्यानंतर ती फुलं यायला सुरुवात होती. पण कास म्हणजे फक्त कास पठार असं नाहीये. बामणोली हे कासपासून साधारणपणे थोडे एक अर्ध्या तासाच्या अंतरावर बामणोली आहे. बामणोली परिसरातले किल्ले, आता सगळ्यात जो ट्रेंडिंग आहे तो वासोटा. सगळ्यांच्या बकेट लिस्ट मधला किल्ला आहे आपण वासोटा म्हणू, की जिथे लॉन्चनं जायला लागतं. 4 झोन मधला तो किल्ला आहे. पण वासोट्याबरोबर त्या परिसरात आणखीन काही किल्ले आहेत, म्हणजे चगदेव म्हणून पर्वत. जी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्याचे गेस्ट आहेत, त्याचं नाव आहे शैलेश करंदीकर आणि गेले 10 वर्ष झाले ते टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं आहे ज्याचं नाव आहे अनवट सातारा. आणि आजचा आपला जो एपिसोड आहे तो ह्या साताऱ्याबद्दलच आहे, की सातारा परिसराबद्दल आपण ह्या एपिसोडमध्ये त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत, की सातारा परिसरामध्ये कोणत्या प्रकारची देवळे आहेत, कुठल्या प्रकारच्या विहिरी आहेत, त्या प्रकारे देवराई आहेत, अजून घळई ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. सर, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आपला सातारा शहर आहे आणि राजधानी सातारा त्याला सगळेजण म्हणतात. तर आज त्याविषयी मला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे. तर सर, मला ना एक प्रश्न होता की साताराना नाव खूप भारी आहे, पण त्या नावामागचा इतिहास काय हा खूप कमी जणांना माहिती आहे. बेसिकली सातारा जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा सातारा खूप पूर्वीचं शहर नाही. ओके. म्हणजे सातारा शहराचा इतिहास हा साधारणपणे 350 वर्षाचा इतिहास आहे. ओके. त्याच्या आधी सातारा शहर नव्हतं. ओके. शाहू महाराजांनी ते सातारा शहराची स्थापना केली. जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतनं सुटून आले 1707 मध्ये, त्याच्यानंतर ते सातारमध्ये आले आणि त्यांनी साताऱ्याला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला. बरोबर. राजधानी अजिंक्यतारा जो किल्ला आहे त्याच्यावर होती. आता तुम्ही म्हणलं की सातारा नाव कसं आलं. बरोबर. आता नाव कसं आलं याला बरीच मतमतांतर आहेत, पण मी तरी सांगतो. पण अजून आपण खात्रीलायक नाही सांगू शकत की ह्याच्यामुळे हे सातारा नाव आलं. काही लोक म्हणतात सातारच्या बाजूला 7 डोंगर आहेत, 7 डोंगरांच्या मध्ये वसलेलं शहर म्हणून सातारा म्हणतात. बरोबर. काही लोक म्हणतात सातारच्या आजूबाजूला 7 दरे आहेत. दरे म्हणजे व्हॅलीज म्हणून. ओके. म्हणजे आता सातारच्या बाजूला महादरे म्हणून आहे, आंबेदरे आहे, आरेदरे आहे, अशी नावांची खेडी आहेत. तर अशी म्हणतात. काही लोक म्हणतात की 7 दरे असल्यामुळे सातारा म्हणतात. काही लोकांचं म्हणणं आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर सप्तर्षींचं मंदिर आहे, त्याच्यामुळं सातारा नाव आलं. बरोबर. आता आणखीन एक मला नवीन माहिती कळली की साताऱ्याचं 7 आरा. आरा म्हणजे कड्याखालचं गाव. ओके. आणि 7 म्हणजे आठवडा. तर आठवड्या बाजाराचं गाव. ओके. असं पण एक मला आता नवीन संदर्भ कळलाय. पण आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत की ह्याच्यामधलं 4ही मधलं किंवा 4-5 जी काय आहेत त्यातल्या एकामुळे सातारा नाव पडलं. पण आपण असं धरूया की 4ही गोष्टी बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे याला सातारा नाव पडलं. बरोबर. असं ते सातारा पाठीमागचं, नावापाठीमागचं तुम्ही बोललात तर आहे. आणि साताऱ्याचा संदर्भ मी म्हटलं की शाहू महाराजांनी स्थापन केलेलं. जेव्हा शाहू महाराज 1707 मध्ये सुटले औरंगजेबाच्या कैदेतनं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांना सोडण्यात आलं. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा ते सातारमध्ये यायला लागले त्यावेळेला ताराराणी मराठ्यांचं राज्य सांभाळत होत्या. बरोबर. आणि जेव्हा शाहू महाराज आले तेव्हा त्यांच्यात थोडासा संघर्ष निर्माण झाला की हे राज्य कोणाचं. ताराबाईंचं म्हणणं होतं असं की मी हे राज्य सांभाळलं किंवा राजारामांनी हे राज्य सांभाळलं तर त्यांच्या वारसालाच हे राज्य मिळालं पाहिजे. आणि शाहू महाराजांचं म्हणणं होतं की मी डिरेक्ट वारस आहे, म्हणजे बरोबर सरळ वारस मी आहे, त्याच्यामुळे हे राज्य मी चालवलं पाहिजे. त्यामधून त्यांचा थोडा संघर्ष झाला, पण त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला होता. ओके. आणि शाहू महाराज त्याच्यानंतर सातारमध्ये आले आणि त्यांनी सातारा शहराची स्थापना केली. पहिल्यांदा राजधानी ही अजिंक्यतारा किल्ल्यावर होती.
ओके. पण किल्ल्यावर राहून त्यांना थोडा इन्कन्व्हिनियन्स वाटायला लागला. मग त्याच्यानंतर ती राजधानी त्यांनी किल्ल्याच्या खाली आणली आणि मग सातारा शहराची स्थापना झाली. ओके. मग आपण आता म्हणतो की चंदीगड आपली प्लॅन्ड सिटी असं आपल्याला माहित आहे. हो. पण माझ्या मते किंवा मला असं वाटतं, मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत, की सातारा शहर ही पहिली प्लॅन्ड सिटी असावी. कारण ते अस्तित्वातच नव्हतं आणि नंतर त्यांनी त्याची उभारणी केली आणि उभारणी करताना एवढी विचारपूर्वक केली की तुम्ही जर सातारमध्ये आलात तर आपल्याला 2 उभे रस्ते आणि बाकीचे सगळे आडवे रस्ते बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पेठांची स्थापना केली. त्यांनी म्हादरे म्हणून एक तळ आहे, म्हादरे तळ आणि यवतेश्वर, तिथनं खापरी पाईप टाकून सातारा शहराला पाणी पुरवठा केला त्या काळात. म्हणजे हे सगळं नियोजन करून त्यांनी सातारा शहर बसवलं. तर अशी साताराची छोटीशी आणि सातारा शहराचा, मी सातारा परिसर आपण म्हणू शहरापेक्षा, सातारा परिसराचा सर्वात जुना उल्लेख हा रामायणामध्ये आला. ओके. म्हणजे रामायणामध्ये जे किष्किंधा कांड म्हणून जे आहे, त्या किष्किंधा कांडामध्ये सुग्रीव आपल्या वानरांना सीतेचा शोध कुठं कुठं घ्यायचा ह्याच्याबद्दल सांगतो. बरोबर. तर त्यावेळेला सुग्रीवानं वानरांना असं सांगितलं होतं की गोदावरी नदीच्या काठावर पण तुम्ही शोध घ्या आणि त्याच्यानंतर कृष्णा आणि वेण्णा नदीचा जो संगम आहे त्या संगमावर पण तुम्ही शोध घ्या. आता कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम म्हणजे कुठं, तर सातारपासून एक साधारण 7-8 किलोमीटरवर माहुली म्हणून ठिकाण आहे, संगम माहुली, जिथं कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. बरोबर. तर त्या संगमाचा उल्लेख आहे रामायणामध्ये. म्हणजे त्या काळापासून सातारा परिसर हा उल्लेखला जातो. अशी थोडीशी त्याची सातारा शहराची किंवा सातारा परिसराची पार्श्वभूमी अशी आहे ऍक्च्युली. म्हणजे फारच जुन्या काळातला संदर्भ आहे. हो. आणि सातारा परिसर म्हणजे कराड म्हणून गाव आहे साताऱ्याच्या जवळ, त्याचा संदर्भ पण जुना आहे. त्याचं जुनं नाव कराहटक म्हणजे मूळ नाव. तिथं 5 पांडवांमध्ये नकुल सहदेव जे होते तर सहदेवाचं वास्तव्य कराडमध्ये होतं. ओके. आणि शिलाहारांच्या काळात मोठं व्यापारी केंद्र म्हणून कराड प्रसिद्ध होतं. कराड म्हणजे कराहटक आणि नंतर ते कराड म्हणून प्रसिद्ध. असे काही खूप जुने जुने संदर्भ सातारा परिसरामध्ये आपल्याला मिळतात. मस्तच. आणि परिसर पण अजून पण तो खूप सुंदर आहे, म्हणजे निसर्गरम्य खूप. सातारा परिसर हा खरंच बघण्यासारखा आहे. पण सातारा परिसर जर बोललो ना तर सातारा परिसरात किंवा सातारा जिल्ह्यात आपण थोडंसं बोलू शकतो की भौगोलिक विविधता प्रचंड आहे. हो. म्हणजे सातारच्या पश्चिमेला जर आपण बोललो तर सह्याद्रीची रांग आहे, मुख्य रांग जी आपण म्हणतो ती सह्याद्रीची मुख्य रांग आहे. तिथं जास्त पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. म्हणजे महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर ही जी ठिकाणं आहेत ती जास्त पर्जन्यछायेची आहेत. आणि तसंच आपण पूर्वेला जर आलो तर पूर्वेला मान, खटाव हा जो परिसर आहे हा दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. तिथं माळरान आहेत. त्याच्यामुळे जैवविविधता पश्चिमेच्या बाजूला वेगळी आहे जीवसृष्टी आणि पूर्वेच्या बाजूला वेगळी. तशीच बांधकामामधली पण विविधता आपल्याला बरोबर तशी जाणवते. एवढी भौगोलिक ऐतिहासिक विविधता साताऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मस्तच. म्हणजे पूर्ण एका साईडला पूर्ण पाऊस आणि एका साईडला पूर्ण अजिबात पाऊस नाही. म्हणजे महाबळेश्वरमध्ये आपण असं म्हणू की 6,500 मिलीमीटर पाऊस पडत असेल तर इकडे 600 मिलीमीटर पाऊस पडत असेल. एवढा प्रचंड तफावत आहे. पण दोन्ही प्रदेश हे तेवढेच चांगले आहेत. म्हणजे आपण पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार केला बरोबर तर मंदिरं, प्राचीन मंदिरं असतील, नद्या असतील, नद्यांवरचे घाट असतील, प्राचीन वाडे असतील बरोबर, लेण्या असतील, ह्या खूप चांगल्या आहेत. दोन्ही ठिकाणी तेवढीच विविधता आहे. ओके. आणि पावसाच्या प्रदेशामुळं, पावसाचा फरक असल्यामुळं तिथल्या बांधकामाच्या रचनेमध्ये पण आपल्याला फरक दिसतो. ओके. म्हणजे पश्चिमेची बांधकाम आणि पूर्वेची बांधकामं बघितली तर आपल्याला फरक तो जाणवतो की त्यानुसार तशी बांधकामं झालेली आहेत. आपण हे प्राचीन काळाबद्दल बोलतो. बरोबर. मस्तच. आणि म्हणजे त्या लोकांनी म्हणजे कशी बांधली असतील मंदिरे तिकडे, जर म्हणताय तुम्ही की पाऊस नाहीये, तिथे लोकांना खाण्यापिण्याची करायचे म्हणजे थोडेफार प्रॉब्लेम असतील त्या काळामध्ये, अजून असतील, मग तरी पण त्यांनी भव्य अशी मंदिरं पण बांधली असतील. हो. आता आपण पूर्वेच्या भागाचा जर विचार केला की मंदिरांबद्दल, तर पूर्वेच्या भागामध्ये खूप चांगली मंदिरं आहेत. म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर वडूजच्या ठिकाणी एक गुरसाळे म्हणून गाव आहे. ओके. त्या गुरसाळे गावात रामेश्वर मंदिर आहे. ओके. रामेश्वराचं ते शिलाहारांच्या काळातच बांधलेलं आहे. त्याची रचना भूमिज बरोबर रचना आहे त्या मंदिराची. म्हणजे सर्वसामान्य शब्द हेमाडपंथी मंदिर असं आपण म्हणतो. तर त्या पद्धतीचं ते मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे
की त्याच्यामध्ये सभागृह, अंतराळ, गर्भगृह ही तर रचना आहेच आहे. बरोबर. पण मंदिराच्या बरोबर समोर एक मोठी बारव आहे, चौकोनी बारव आहे. ओके. आणि ती खूप बघण्यासारखी आहे. त्या बारवेमध्ये खूप कोरीव काम आहे. अशा बारव खूप कमी बघण्यात येतात. आता ही बारव पूर्वेच्या बाजूला मंदिराच्या समोर असण्याचं कारण काय? कारण कमी पावसाचा प्रदेश, हो. पूजा अर्चा, दिनचर्येसाठी लागणारं पाणी हे त्या बारवेमधनं वापरलं जायचं. त्याच्यामुळं पाणी साठवण्यासाठी त्यांनी ते सगळे बारवा केलेले आहेत पूर्वेच्या बाजूला. पण पश्चिमेच्या बाजूला नॅचरली की पाऊस खूप जास्त असल्यामुळं तिथं कदाचित त्यांना हे करण्याची जरूर पडलेली नसावी. त्यामुळे पूर्वेच्या बाजूला जेवढे आपल्याला बारव दिसतात तेवढ्या पश्चिमेच्या बाजूला, मी देवळांच्या समोरच्या बोलतोय, ते आपल्याला पश्चिमेच्या बाजूला तेवढा कमी प्रमाणात दिसतात किंवा त्याची भव्यता जी आहे ती थोडीशी कमी दिसते. बरोबर. म्हणजे मंदिरांबद्दल बोललो, कातरखटावचं मंदिर ते पण खूप चांगलं मंदिर आहे. म्हणजे गुरसाळे, कातरखटाव ही 2 मंदिरं अतिशय उत्तम मंदिर आहेत. ओके. हे पूर्वेच्या बाजूचं. आपण पश्चिमेच्या बाजूच्या मंदिराबद्दल बोललो, म्हणजे सातारा परिसरातल्या जवळच्या साताराच्या, तर सातारच्या जवळ परळी म्हणून गाव आहे. आता जिथं उरमोडी धरण आहे सज्जनगडच्या पायथ्याला, तिथं महादेवाचं मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे. म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी ते बघावं असं ते मंदिर आहे. त्याची रचना भूमिज रचनेचेच मंदिर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य अजून आहे की त्या मंदिराच्या आसपास विरगळी खूप सापडल्यात. विरगळ म्हणजे वीरांचा स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला आहे शिला. बरोबर. त्याला आपण विरगळ म्हणतो. त्या परिसरात विरगळी खूप आहेत. त्या विरगळी बघतात. असंच एक दुसरं मंदिर किकली म्हणून गाव आहे. पाचवड, सातारा पुणे हायवेवर पाचवड म्हणून गाव लागतं. त्याच्या पलीकडे भुईंज गाव आहे, शेजारी कारखाना आहे. त्याच्या लागून किकली म्हणून गाव आहे. त्या किकली गावात भैरवनाथ मंदिर आहे. ओके. ते तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराला 3 गर्भगृह आहेत. ओके. आणि त्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य की जे स्तंभ आहेत ज्याच्यावर मंदिर तोललं गेले, पूर्ण स्तंभ म्हणून, त्या प्रत्येक स्तंभावर रामायण कालखंडामधल्या शिल्प कोरलेली आहेत. मस्तच. त्यामुळे ते शिल्प बघून रामायण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशी मंदिरांची खूप विविधता सातारा परिसरात आहे. आणखीन एक मंदिराचा उल्लेख करेन वाई परिसरामध्ये. ओके. की वाई भागात तर खूप मंदिर आहेत. त्या मंदिरांचा कालखंड हा शाहू महाराजांच्या काळातला किंवा पेशव्यांच्या काळातला कालखंड. आपण आत्तापर्यंतची बोलली ते शिलाहारांच्या काळातली मंदिर. तर तिथं धोमला आपण बऱ्याच वेळा जातो, धोमचं धरण बघतो. तर धोम गावामध्ये एक नरसिंह मंदिर आहे. ओके. तर ते मंदिर खूप बघण्यासारखं आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते पंचायतन मंदिर आहे. ओके. पंचायतन म्हणजे मूळ मोठं मंदिर जे आहे ते महादेवाचं आहे. त्याच्या बाजूला 4 देवळं आहेत छोटी छोटी. ती आपली इतरचे 4 पंथ होते, म्हणजे देवी, शाक्त म्हणू आपण, विष्णू, गणपती आणि सूर्य. त्याची ती 4ही बाजूला मंदिर आहेत. आणखीन एक त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोर जो नंदी मंडप आहे तो नंदी मंडप हा कासवावर आहे, दगडी कासव आहे त्याच्यावर. म्हणजे दगडी कासव माझ्या मते लांबी रुंदी त्याची कमीत कमी 15 फूट असावी. वा, एवढा मोठा. आणि दगडी कासव हे पुष्करणी किंवा आपण एक छोटासा तलाव म्हणू, तलाव नाही म्हणता येत त्याला, काय म्हणू शकतो आपण, छोटंसं पाण्याचं रचना केली आहे त्यांनी आणि त्याच्यावर ते कासव आहे. ओके. म्हणजे पाणी भरलं तर ते कासव अक्षरशः पाण्यावर तरंगेल असं दिसतं. आणि त्या कासवावर नंदी मंडप आहे. ओके. आणि ते एक्झॅक्टली महादेवाच्या मंदिरासमोर आहे. असे खूप मस्त मंदिर आहे ते. एकदम युनिक मंदिर आहे धोमचं मंदिर आहे ते. बरोबर. अशी काही वेगवेगळी मंदिरं सातारा जिल्ह्यात आहेत. बरोबर. आणि मग ते सज्जनगडाच्या पायथ्याला होतं तेच का ते, म्हणजे आता रील्सवर बऱ्याचदा फेमस होतं की शिवपिंडीला बरेचसे चेहरे असलेलं मंदिर आहे. हा, तिथं शिवपिंडी आहे, त्याला 5 लिंग आहेत. तुम्ही तेच म्हणत असाल तर तिथं 5 लिंग असणारं शिवमंदिर, पिंडी त्या महादेवाच्या मंदिरासमोर आहे. तर 5 लिंग म्हणजे काय, तर ते सदाशिवाचं अमूर्त रूप. ओके. म्हणजे सदाशिव म्हणजे 5 तोंड असलेला शंकर. ओके. अशी आपल्याला पिंडी खूप कमी बघायला मिळतात. खूप भारी भारी मंदिर आहेत आपल्या, खूप चांगली मंदिर आहेत आणि मंदिर आहेत. हा, लोकांना म्हणजे तेवढी आयडियाच नसते. सातारा फिरताना लोकांना माहितीच नव्हतं की एवढी मंदिर. आता सातारा म्हणलं तर काय झालं की महाबळेश्वर, पाचगणी, गोंदवले, सज्जनगड आणि कास, लोकांना एवढंच माहिती की सातारा म्हणजे हा परिसर. पण ह्याच्या व्यतिरिक्त खूप काही साताऱ्यामध्ये आणि खूप काही बघण्यासारखं आहे. आता काय झालं, ह्या पर्यटन स्थळाला खूप गर्दी होती. म्हणजे आत्ताच जर 15, 16, 17 ऑगस्ट बघितलं तर तिथं पाय ठेवायला जागा नव्हती, अशी परिस्थिती होती पर्यटन स्थळांची. पण त्याच म्हणजे त्याच्यापेक्षा किंबहुना थोडीशी
चांगली मी ठिकाणं म्हणेन. हो म्हणजे कम्पेअर करायचं नाही, कारण ती पण चांगलीच ठिकाणं आहेत, पण तशीच ठिकाणं आपल्याला बाजूला पण बघायला मिळतात. हो फक्त तिथे थोडासा इन्कन्व्हिनियन्स असतो. इन्कन्व्हिनियन्स म्हणजे रस्ते खूप चांगले आहेत पण हॉटेल्स नसतात, ओके खरेदीसाठी ठिकाणं नसतात. हा थोडासा इन्कन्व्हिनियन्स म्हणू शकू, पण तेवढीच चांगली बरोबर. ठिकाणं आहेत. तर काही लोकांसाठी इनकन्व्हिनियंट असेल, काही लोकांसाठी ते लक्झरी नसते थोडीशी, असं म्हणू आपण. काही जणांसाठी तो कन्व्हिनियंट पण असू शकतो. खूप ज्यांना म्हणजे मोकळं बघायला आवडतं, त्यांना त्यांच्यासाठी ते स्वर्ग आहे असं म्हणेल. ज्यांना फक्त खरेदीसाठी म्हणजे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठी नाही. म्हणजे पर्यटक आणि प्रवासी आपण जर विचार केला थोडासा तर तो फरक आहे. म्हणजे पर्यटकांचं ते ठिकाण नाही असं म्हणेल. पण जेवढे आपण ट्रॅव्हलर होतील किंवा जेवढे आपण प्रवासी होऊ ते चांगलं, ते जास्त चांगलं. कारण आपल्याला जास्त आपली संस्कृती त्यातनं कळते. जेव्हा आपण प्रवासी म्हणून जातो कुठल्याही ठिकाणी किंवा प्रवासी म्हणून जर गेलो तर तिथली लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या रीतीनं कळतात. बरोबर, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे बरोबर. आणि तर तुम्ही खाद्यसंस्कृतीबद्दल बोललाच आहात, तर मग आपले जे सातारा जे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना फेमस आहेत ते पेढे. हो, सातारचे कंदी पेढे खूप फेमस आहेत. मोदी आणि लाटकर ह्यांचे पेढे हे ऑथेंटिक असं आम्ही म्हणतो. आता बाकीचे पण लोक उतरलेत त्याच्या ह्याच्यामध्ये, पण फेमस जे आहेत ते मोदी आणि लाटकर. आणि सातारमधलं खाणं जनरल जे फेमस आहे ते म्हणजे तिखट. सातारा म्हणलं की तिखट खाणं, त्यामुळे तिखट पदार्थ हे सातारमध्ये असतात. पण मी जसं म्हणलं की परत भौगोलिक प्रदेश जसा बदलतो तशी खाद्यसंस्कृती पण बदलते. बरोबर. त्यामुळे अशी बरीच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सातारा परिसरात बघायला मिळतात. बरोबर. मग आता हे महाराजांच्या काळात, मग आता सातारा समजा जर आपण म्हणतो नंतर वसलेलं शहर आहे, तर मग महाराजांच्या काळात कसं होतं ते, ती जागा वगैरे? म्हणजे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक संदर्भ येतो की त्यावेळेला अजिंक्यतारा किल्ला होता. तर एक संदर्भ असा आहे की जेव्हा शिवाजी महाराज आजारी पडले, त्यांची तब्येत बरी नव्हती रायगडावर असताना, त्यावेळेला तिथल्या वैद्यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही 2 महिने थोडीशी विश्रांती घ्या. तर विश्रांतीसाठी ठिकाण कुठलं, तर अजिंक्यतारा. म्हणजे त्यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून शिवाजी महाराज अजिंक्यतारा येऊन राहिले होते. ही पूर्ण सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि शिवाजी महाराज हे 2 महिने राहणं आपल्या शेजारच्या किल्ल्यावर ही खूप मोठी गोष्ट सातारकरांच्या दृष्टिकोनात आहे. तर शिवाजी महाराजांचा तो संदर्भ होता. पण मी जसं म्हणलं की त्यावेळेला सातारा शहर नव्हतं, सातारा गाव नव्हतं. त्यावेळेला करंजे म्हणून एक आत्ताची पेठ आहे, ते छोटंसं खेडं असं म्हणू, ते तेवढंच होतं, बाकी सातारा नव्हतं. बरोबर. फक्त आणि साताऱ्यात शिवाजी महाराजांचा संदर्भ जर आपण बोललो सातारा परिसरात, तर सातारा परिसरात किल्ले कुठले कुठले आहेत जवळपास? अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगडला तुम्हाला माहिती आहे तर फार मोठी घटना घडली होती. अफजल खानाचा तिथं मारलं होतं अफजल खानाला. तेव्हा प्रतापगड सगळ्यांना माहिती आहे. परत वैराटगड म्हणून आहे. वाई भागातले जर किल्ले बघितले आपण तर वैराटगड, चंदनवंदन, पांडवगड, कमळगड हे वाई भागातले किल्ले येतात. असे सातारमध्ये खूप जास्त किल्ले आहेत. म्हणजे परिसरात मी म्हणतो, म्हणजे सातारमधनं मी सांगेन एक 20 किलोमीटर जर आपण गेलो, 20-25 किलोमीटर गेलो तर खूप जास्त किल्ले आहेत. बरोबर. म्हणजे जनाईमाळी, पाटेश्वर, जरंडेश्वर, नांदगिरी, चंदनवंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, सज्जनगड, अजिंक्यतारा एवढे किल्ले सातारच्या आजूबाजूला आहेत. तुमचं सर्वात जास्त म्हणजे आवडते किंवा लोकांनी बघावेच असे साताऱ्यातले किल्ले कुठले? मी सांगेन खरं सगळे किल्लेच बघावेत. कारण प्रत्येक किल्ला किंवा किल्ल्यावरची मूक साक्षीदार म्हणू आपण. आता किल्ल्यांची अवस्था खूप काही चांगली नाहीये, पडझड बऱ्यापैकी झालेली दिसते. म्हणजे बुरुज, तटबंदी, दरवाजे हे जे असतात हे असतात, पण प्रत्येक किल्ल्याचे मूक साक्षीदार आपल्याशी काहीतरी बोलत असतात. ते फक्त आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक, आता महाराष्ट्रामध्ये 356 किल्ले आहेत, 365, 356 किल्ले आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर काही प्रत्येकाला जाणं शक्य नाही, म्हणजे काही ह्याच्यानुसार होत नाही. पण आपल्याला जेवढे किल्ले शक्य आहेत तेवढे आपण बघावेत. प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य वेगळं असतं, प्रत्येक किल्ल्याचा इतिहास वेगळा असतो, प्रत्येक किल्ल्याची भौगोलिक स्थिती आहे किंवा भौगोलिक रचनेनुसार, भौगोलिक विविधतेनुसार ते किल्ले बांधलेले असतात. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की माझा आवडता किल्ला आहे तिथंच सगळ्यांनी जावं. माझं म्हणणं आहे की एखादा छोटा जरी किल्ला असेल तरी त्या किल्ल्यावर पण लोकांनी
जावं आणि तिथलं सगळं बघावं, इतिहास समजून घ्यावा, त्याचा भौगोलिक तिथली परिस्थिती समजून घ्यावी आणि किल्ले बघावे. बरोबर. तुम्ही जर माहीत नसलेल्या किल्ल्यावर गेलात तर तुम्हाला जास्त आनंद मिळतो, कारण आपण एकटेच असतो त्या किल्ल्यांवर. बरोबर. त्यामुळं सगळेच किल्ले बघायला पाहिजे. सगळे किल्ले बघायला पाहिजेत असं मी म्हणेन. पण अगदीच तुम्ही म्हणला की कुठला बघायलाच पाहिजे, तर सातारा शहरात आलं तर अजिंक्यतारा, स्वराज्याची राजधानी जी होती, तिथे ते तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे. सज्जनगडला खूप लोक जातात, त्यामुळे सज्जनगड बघावा, जे साताऱ्याच्या जवळपास आहेत. आणि ह्या सगळ्या ठिकाणी गाडी किल्ल्यांवर जाते. आता प्रत्येकाला ट्रेक करणं शक्य होत नाही, मग हे दोन्ही किल्ल्यांवर गाडी जाते. मस्त. थोडंसं चालायला लागतं. बरोबर. पण हे 2 किल्ले तरी बघायला हवेत. ह्यांची दोघांची स्पेशालिटी काय, म्हणजे इकडे तर रामदास स्वामी तर आहे. मी अजिंक्यताऱ्याबद्दल बोललो की स्वराज्याची राजधानी शाहू महाराजांनी ती स्थापन केली. बरोबर. शिवाजी महाराज 2 महिने त्या किल्ल्यावर येऊन खुद्द शिवाजी महाराज येऊन राहिले. सज्जनगडाबद्दल बोलायचं म्हटलं तर सातारला संत परंपरा मोठी लाभली. म्हणजे रामदास स्वामी, बरोबर, गोंदवलेचे गोंदवलेकर महाराज, धावडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी, बरोबर, निगडीला रंगनाथ स्वामी, कराडला संत सखू, अशी मोठी संत परंपरा आपल्या आमच्या सातारा परिसराला लाभली. सज्जनगड बद्दल बोलायचं झालं की समर्थ रामदास स्वामींचा वास्तव्य सज्जनगडावर होतं. त्यांचं निर्वाण त्या गडावर झालं. आणि त्या गडावर काही ऐतिहासिक घटना पण घडल्या. औरंगजेबानंतर तो किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात द्यायला लागला, त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ त्या किल्ल्याला आहे, सांस्कृतिक संदर्भ त्या किल्ल्याला आहे. बरोबर. आणि त्या किल्ल्यावर गाडी जाते, 200 पायऱ्या चढायला लागतात. असं हे सज्जनगडचं पवित्र वास्तू आहे असं मी सांगू शकेन. जर आपल्याला बोलायचं झालं की महाबळेश्वरमध्ये सर एखाद्याला फिरायला यायचं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना इच्छा असते की महाबळेश्वरला जावं, मग असं महाबळेश्वरमध्ये त्यांनी काय बघायला पाहिजे तुम्हाला वाटतं? आता महाबळेश्वर पाचगणी जर म्हणलं ना तर लोक हिल स्टेशन म्हणून महाबळेश्वरला येतात, थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरला येतात. आणि येऊन काय करतात जनरली की क्षेत्र महाबळेश्वर, ऑर्थर सीट, बॉम्बे पॉइंट, बरोबर, कणसं खायची, बाजारमध्ये फिरायचं, हेच, आणि आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायचं, स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी खायची. हे जनरली लोकांचं महाबळेश्वर बद्दलचं मत आहे की महाबळेश्वरमध्ये काय बघायचं, तिथले सगळे पॉईंट बघायचे आणि 2 दिवस मजा करायची आणि परत जायचं. पण महाबळेश्वरला यायच्या आधी मी असं सांगेन, लोकांनी महाबळेश्वरचा इतिहास समजून घेतला पाहिजे, तर आपण चांगले महाबळेश्वर बघू शकतो. म्हणजे महाबळेश्वरला जावळीचं खोरं हे महाबळेश्वर आपण असं म्हणतो, तर जावळीच्या खोऱ्याचा इतिहास लोकांनी पहिला समजून यायला पाहिजे. कारण महाबळेश्वरमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा लोक जंगलांमध्ये जातच नाहीत. महाबळेश्वर म्हणजे खरं तर जंगल, म्हणजे निबिड अरण्य असं म्हणू, की जिथं प्रतापगडचा जो संघर्ष झाला, अफजलखानला मारलं, ते केवळ दाट जंगल असल्यामुळे हे शक्य झालं शिवाजी महाराजांना. बरोबर आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये आलं तर लोकांनी जंगलात फिरायला पाहिजे. अर्थात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आणि माहितीगार माणूस घेऊन. तर लोक महाबळेश्वरच्या जंगलात जात नाहीत, कारण त्यांना माहित नाही किंवा उत्साह नाही, असं आपण दोन्ही म्हणू शकतो. बरोबर. तर मी एक जंगलाच्या बद्दल एक ठिकाण सांगेन की महाबळेश्वरमध्ये एक शेनशिन गुहा म्हणून एक ठिकाण आहे, त्याला रॉबर्स केव असं म्हणतात. त्या गुहेमध्ये एका संदर्भानुसार 25,000 ते 30,000 वाटावळकर राहतात. त्या गुहेमध्ये ती भारतातली सर्वात जास्त वाटावळकर राहणारी गुहा असं आपण म्हणू शकतो. त्या गुहेला जाण्यासाठी माहितगार माणूस बरोबर पाहिजे आणि ग्रुप पाहिजे. 1-2 जाऊन नाही चालणार, कारण सुरक्षित नाहीये, तेवढं जंगलामुळे सुरक्षित नाहीये. तर थोडा मार्ग जंगलातनं जातो आणि थोडा मार्ग माळरानावरनं जातो. ती गुहा महाबळेश्वरमध्ये एवढ्यासाठी बघावी कारण ती महाबळेश्वरच्या दृष्टीनं खूप महत्व आहे त्या गुहेचं. कारण महाबळेश्वरचं जंगल जे आहे ते जंगल संवर्धन करण्यापाठीमागं त्या वाटावळांचा पण काही प्रमाणात वाटा आहे. बरोबर. त्यामुळं महाबळेश्वर बघायचं असेल तर त्या गुहेत पण जायला पाहिजे, की अशी मोठी जी गुहा आहे. असं एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. किंवा महाबळेश्वरमध्ये लोक क्षेत्र महाबळेश्वरला जातात की जिथं पंचगंगा नदीचा उगम होतो. त्याच्याच बाजूला एक कृष्णा नदीचं मंदिर आहे, कृष्णामाई मंदिर आहे. त्याला युनेस्कोनं वारसास्थळ म्हणून डिक्लेअर केले. तर ते मंदिर खूप चांगलं आहे, ते बघण्यासारखं आहे. तिथनं कृष्णा नदीचा प्रवाह तिथनं चालू होतो त्या मंदिरापासून, आणि तो धबधबा कृष्णा नदीचा हा धोमबलकवडी धरणामध्ये पडतो खाली. ओके. त्याच्यामुळे ते मंदिर हे खूप चांगलं आहे, ते बघण्यासारखं आहे मंदिर. महाबळेश्वरमध्ये पूर्वी, आता नाहीये, एक मोठं कॅक्टस होतं, ते भारतातलं सर्वात उंच कॅक्टस होतं.
आरे डेअरी आहे महाबळेश्वरमध्ये, तिथं अजूनही आहे कॅक्टस. आता ते पडलंय पण अजूनही ते कॅक्टस आपण बघू शकतो. ते भारतातलं सर्वात उंच कॅक्टस, त्याची उंची जवळजवळ 20 ते 30 फूट होती ओके. त्या कॅक्टसची. किंवा महाबळेश्वरमध्ये मध संकलन केंद्र आहे. हे महाबळेश्वरचं मध आपल्याला माहिती आहे की तो खूप फेमस आहे आणि ओरिजिनल जो मध आहे तो महाबळेश्वरमध्ये मिळतो. तर महाबळेश्वरचं मध संकलन केंद्र आपल्याला बघायला हवं. मी जे म्हणतो की कॅक्टस जे आहे ते कॅक्टस बघायला पाहिजे. महाबळेश्वरचं जंगल बघायला पाहिजे. आणखीन एक महाबळेश्वरमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य की महाबळेश्वरचे चंद्रराव मोरे आपल्याला माहित आहेत, सगळ्यांनाच माहित आहेत. पण चंद्रराव मोरे म्हणजे एकच डोळ्यासमोर येतो की शिवाजी महाराजांनी त्यांचं युद्ध झालं, पण त्याच्या आधी पण चंद्रराव होते. कारण चंद्रराव ही पदवी आहे. म्हणजे चंद्रराव मोरे एकच नव्हते, ती पदवी त्यांच्या वंशजांमध्ये ती चालत आलेली पदवी आहे. तर चंद्रराव मोऱ्यांनी स्थापन केलेली शंकराची देवळं ही महाबळेश्वर परिसरात आहेत. म्हणजे नावच घ्यायची झाली तर मोळेश्वर, गाळदेव, धारदेव, चकदेव, तळदेव, पर्वत अशी ही ठिकाण आहेत की चंद्रराव मोऱ्यांच्या कार्यकाळात ही शिवमंदिरं स्थापन झाली. बरोबर. त्याला सप्तशिवपुरी आपण असं म्हणतो. बरोबर. तर ती मंदिरं पण महाबळेश्वर परिसरात आल्यानंतर बघायला पाहिजेत. आणखीन एक महाबळेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे भावेश भाटिया तिथं आहेत. त्यांचं अंध लोकांचा कारखाना असं म्हणू की तिथं अंध लोक मेणाच्या वस्तू बनवतात, त्या विक्रीस उपलब्ध असतात. स्वतः भावेश भाटिया 100% अंध आहेत, पण त्यांनी अंध लोकांना काम दिले, रोजगार दिलाय. हे महाबळेश्वरमध्ये तिथल्या खूप चांगले आहेत मेणाच्या वस्तू, त्या महाबळेश्वरमध्ये जाऊन बघायला पाहिजेत. म्हणजे आपण त्या वस्तू किंवा भावेश भाटियांशी अंध मुलांशी बोलल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे प्रेरणा आपण अशा गोष्टीतनं पण प्रेरणा घेऊ शकतो. तर अशा गोष्टी बऱ्याच महाबळेश्वरमध्ये आहेत. पाचगणीबद्दल बोलायचं झालं तर आपण टेबल लँडबद्दलच फक्त पाचगणीच्या इथं बोलतो, पण पाचगणीच्या आजूबाजूला पण खूप चांगली ठिकाणं आहेत. राजपुरी म्हणून गुहा आहेत तिथं, किंवा केट्स पॉईंट आहे जो महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये येतो. असे खूप भिलार आहे. भिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावाला प्रत्येकानं भेट द्यायला पाहिजे. घराघरांमध्ये पुस्तकं लोकांनी ठेवली जी आपण फ्री वाचू शकतो. आणि तिथं त्यांचं हॉल आहे, तिथनं पुस्तकं विकत पण घेऊ शकतो. त्यामुळे भिलार पण एक आदर्श गाव आपण म्हणू शकतो की जिथं त्यांनी नवीन संकल्पना लाभवली आणि ते पर्यटनासाठी उदयास गाव. असं महाबळेश्वर पाचगणीबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. बरोबर. की वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथं जाऊन बघू शकतो कमी गर्दीच्या ठिकाणी. आपण आता जे बोललो ही सगळी कमी गर्दीची ठिकाणे आहेत. तिथं जाऊन खरी संस्कृती, खरी जीवन संस्कृती, आपली प्राचीन संस्कृती तिथे समजून येते आपल्याला काय आहे ते. बरोबर. आणि वाई परिसर पण खूप मस्तच आहे. हो, वाई पण परिसर खूप चांगला आहे की महाबळेश्वरच्या पायथ्याशी असल्यामुळं वाईचं आता पर्यटनाच्या दृष्टीनं महत्व आहे. कारण वाईमध्ये बरीच लोक राहतात आणि महाबळेश्वरला जाऊन येतात. पण वाई हे खरं महत्व आहे वाईला किंवा फेमस आहे म्हणून हे देवळांसाठी. वाई परिसरात खूप देवळं आहेत. कृष्णा नदी वाईमधून वाहते. म्हणजे कृष्णा नदीच्या काठाला वसलेलं शहर आपण वाईबद्दल उल्लेख करायचं झालो. वाईच्या कृष्णा काठाला गणपतीचं खूप चांगलं मंदिर आहे. परत वाईमध्ये अफजलखानाचा वाडा आहे. जेव्हा अफजल खान चालून आला स्वराज्यावर त्यावेळेला येताना त्यानं बऱ्याच मंदिरांची मोडतोड केली. नंतर तो वाईमध्ये होता आणि वाईतनं तो प्रतापगडकडं गेला. तर वाईमध्ये अफजल खानाचा एक वाडा आहे. वाईमध्ये एक वाईच्या शेजारी मेणवली गाव आहे जे नाना फडणवीसांचं गाव आहे. तर नाना फडणवीसांचा वाडा पण खूप बघण्यासारखा आहे. आता त्यांच्या वंशजांनी तो खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलाय. त्याचं रिनोव्हेशन केलं, जीर्णोद्धार त्याचा केलाय. आणि आता आपण त्या वाड्यामध्ये गेलो तर ऑडिओ गाईड उपलब्ध आहे. म्हणजे आपण वाड्याच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तर आपल्याला त्या भागाची आपल्याला माहिती ऑडिओ गाईड तर्फे उपलब्ध होते. आपण मगाशी बोललो की धोमचं नरसिंहाचं मंदिर हे वाईमधलं आहे. ते पण मस्ट व्हिजिट प्लेस आहे. वाईच्या आजूबाजूला किल्ले आहेत. म्हणजे रायरेश्वर जिथं महाराजांनी प्रतिज्ञा केली तो पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. म्हणजे असं म्हणू की रायरेश्वरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सातारा जिल्ह्यात येतात आणि रायरेश्वर पुणेमध्ये येतो. तिथं बाजूला केंजळगड आहे, वैराटगड आहे, चंदनवंदन आहे,
कमळगड आहे. हो असं वाई परिसर हा खरंच बघण्यासारखा. आणखीन सातारा परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य काय की सातारा परिसराला सुजलाम सुफलाम असं म्हणतात. बरोबर आहे. कारण सातारा परिसरातनं नद्या खूप वाहतात. म्हणजे अगदी ठळकपणे नावं घ्यायची झाली तर कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी ह्या प्रमुख नद्या. बरोबर. बाकी बऱ्याच नद्या आहेत. सातारा परिसरात धरणं खूप आहेत. त्याच्यामुळे सातारा परिसरात सुजलाम सुफलाम म्हणतो ना आपण, खूप चांगल्या प्रमाणात. बरोबर बरोबर. आता हे सर आपण मंदिरांपर्यंत सगळं बघितलं, इतिहास बघितला, पण जे आता आपण सह्याद्रीत फिरताना आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. हो. आपल्या सातारा परिसरामध्ये लेण्या कशा आहेत? तुम्ही लेण्यांबद्दल बोला तर सह्याद्रीचं कातळ. हो बरोबर. जिथं कठीण कातळ आहे त्या कातळामध्ये लेण्या खोदण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातल्या किंवा परिसरातल्या लेण्यांबद्दल बोलायचं झालं तर सातारा परिसरात बौद्ध लेण्या खूप आहेत. ओके. म्हणजे मी असं म्हणेन की आपण पाटण तालुका जो आहे, जी बॉर्डर येते, तिथनं लेण्यांना सुरुवात होते. ओके. ते आपण महामार्गावर, पुणे महामार्गावर जे शिरवळ गाव आहे, ओके, त्या शिरवळच्या डोंगरापर्यंत लेण्या आहेत. मी असं म्हणेन, थोडी अतिशयोक्ती होईल मी असं म्हणणं, पण प्रत्येक डोंगरामध्ये लेणी असेल एवढ्या प्रचंड प्रमाणात लेण्या आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं, सातारा जिल्ह्यातला सर्वात मोठा लेणी समूह, सर्वात जास्त संख्येने लेण्या असणारा डोंगर म्हणजे आगाशिवचा डोंगर. ओके. कराडच्या जवळ आहे. त्यामध्ये 63 लेण्यांचा तो समूह आहे. बापरे. आणि त्या लेण्या इसवी सन पूर्व 2 ते इसवी सन 2 शतक यामध्ये खोदल्या असा शिलालेख आहे. ओके. ही मी एक सांगितलं की आगाशिवच्या डोंगरात 63 लेण्यांचा तो समूह, तो आगाशिव आहे. पण मी मागाशी म्हटलं की पाटणपासून जो सुरुवात केली आपण, तर पाटणच्या इथं रुद्रेश्वर म्हणून ठिकाण आहे, मावशी म्हणून ठिकाण आहे, येराड म्हणून एक ठिकाण आहे. अशा प्रत्येक डोंगरामध्ये ही लेणी खोदलेली आहेत. सातारच्या जवळ जर आपण आलो तर पांडवगडच्या पायथ्याशी धावडी म्हणून ठिकाण आहे. मी जसं म्हणलं की शिरवळच्या डोंगरामध्ये पांडवदरा म्हणून एक ठिकाण आहे. ही बौद्धकालीन लेणी आहे. आणि आता शिरवळ म्हणजे हायवेपासून हार्डली 5 किलोमीटर एवढंच ते अंतर असेल. थोडं डोंगर चढायला लागतो. जशा आपण बौद्ध लेण्यांबद्दल बोलतोय तशा आपण जेव्हा लेण्या म्हणतो तेव्हा ते 3 प्रकार येतात: बौद्ध लेणी, हिंदू लेणी आणि जैन लेणी. सातारमध्ये बौद्ध लेण्यांचा खूप जास्त प्रमाण आहे, पण हिंदू लेणी पण आहेत. सातारच्या जवळ पाटेश्वर म्हणून ठिकाण आहे, तिथं हिंदू लेण्या आहेत सगळे. ओके. आणि पाटेश्वर हे ठिकाण शिवपिंडींसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथं हजारोंच्या संख्येनं शिवलिंग आहेत. आणि तिथं काही मूर्ती पण आहेत, त्या खूप युनिक मूर्ती आहेत की त्या मूर्ती आपल्याला कुठेही बघायला मिळत नाहीत. ओके. अशा मूर्ती त्या पाटेश्वरच्या डोंगरामध्ये खोदल्या गेल्यात. आपण जेव्हा लेण्यांबद्दल बोलतो तेव्हा सातारमधल्या गुहेंबद्दल पण आपल्याला उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. जेव्हा लेणी म्हणतो या मानवनिर्मित बद्दल बोलतो, आणि गुहा म्हणजे या नॅचरल गुहा, म्हणजे मानवनिर्मित नाही. इथल्या गुहांमधल्या काही गुहांचं वैशिष्ट्य म्हणजे की रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेल्या काही गुहा सातारा जिल्ह्यात आहेत. ओके. तर मगाशी आपण रामदास स्वामींबद्दल बोललो की रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेली घळ ही आपल्याला एकच माहिती आहे, जी शिवथरगळ, जिथं रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, त्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. पण रामदास स्वामींनी तपश्चर्या केलेले एकूण 11 घळी आहेत. ओके. त्यातल्या 8 घळी या सातारा जिल्ह्यात. मस्त. हे कमी लोकांना माहिती आहे. अगदी नावं घ्यायची झाली तर सज्जनगडवरची रामगळ, म्हणजे सज्जनगडला जेव्हा जातो तेव्हा अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर उजव्या हाताला एक पाऊलवाट जाते, त्या पाऊलवाटेवरती गळ आहे. सज्जनगडच्याच रोडला आपण पुढे गेलो म्हणजे ठोसेघरच्या बाजूला, तर रस्त्यापासून थोडं आत पांगारी म्हणून गाव आहे. तिथनं आत गेल्यानंतर एक मोरघळ म्हणून आहे. त्या मोरघळीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रचंड मोठी घळ आहे. आणि प्रचंड मोठी म्हणजे काय, ते एक गाव अख्खं सामावू शकेल. लोक त्या गावातली लोक आख्यायिका अशी सांगतात, अर्थात ही आख्यायिका आहे की एक वासरू त्या गुहेमध्ये शिरलं होतं, ते नंतर सापडलं नाही. नंतर काही लोकांना ते महाबळेश्वरमध्ये सापडलं. म्हणजे त्या गुहेचा शेवट आज तागायत कोणाला सापडलेलं नाहीये, डेप्थ त्याची. आणखीन एक त्या गुहेचं लोक असं सांगतात, म्हणजे आणि ती खरं आहे की जेव्हा प्लेगची साथ आली होती त्यावेळेला, आता जसं कोरोनामध्ये क्वारंटाईन लोक झाली होती, तशी प्लेगच्या साथीमध्ये तिथं शेजारी मोरबाग म्हणून गाव आहे,
तर अख्ख्या गावातली लोक त्या मोरगळीमध्ये येऊन राहिली होती, क्वारंटाईन झाली होती की प्लेग होऊ नये म्हणून. अशी ती मोरगळ, तिथं रामदास स्वामींनी तपश्चर्या केली. नंतर चाफळच्या जवळ डोंगरांमध्ये 3 गळी आहेत. एक सडाधाडोली म्हणून गाव आहे, तिथं शिंगणवाडीची रामगळ. चाफळला लागूनच एक घोडोबाचा डोंगर आहे, त्या घोडोबाच्या डोंगरावर एक वाघगळ म्हणून आहे. आणखीन एक चरेगाव म्हणून आहे, चरेगावच्या डोंगरात एक चंद्रगिरीची गळ आहे. त्या चंद्रगिरीच्या गळीचं वैशिष्ट्य असं आहे की ती कदाचित रामदास स्वामींची सर्वात आवडती गळ असावी. ओके. कदाचित, कारण ह्याला पुरावा नाही की रामदास स्वामी नाही आहेत, पण त्यांनी त्या चंद्रगिरीच्या गळीवर एक मोठं काव्य लिहिलंय. ओके. म्हणजे ते तिथं वास्तव्याला होते त्याचा तो पुरावा आहे. त्याच्यात त्यांनी सुरुवात अशी केली आहे, चंद्रगिरीचा डोंगर तेथे एक गुप्त विवर, तेथे राहे योगेश्वर निरंजन. ओके. असं त्यांनी त्याचं वर्णन केलं. ते काव्य खूप मोठं आहे, पण ती कदाचित त्यांची सर्वात आवडती गळ असावी. त्या चंद्रगिरीच्या गळीच्या समोर बसल्यानंतर काय काय परिसर दिसतो, कोयना नदी दिसते, त्याचं पण वर्णन त्या कवितेत आहे. आणखीन एक गळ आहे ती हेळवाक म्हणून गाव आहे कोयनानगर परिसरामध्ये. हेळवाकची रामगळ त्याला म्हणतात. तिथं पण ते राहिले, त्याचा पुरावा आहे. कारण तिथं चातुर्मासाचं ते पारायण करत असताना ते आजारी पडले होते. ओके. आजारी पडल्यानंतर चाफळच्या संस्थानला दिवाकर स्वामी त्यांचे जे शिष्य होते त्यांनी एक लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. ओके. की रामदास स्वामींना थंडी ताप वाजून आलाय. म्हणजे त्यांनी त्या काळात म्हणले शीतलाई म्हणजे आत्ताच्या काळाची थंडी ताप. तर शीतलाईची बाधा झाली तर त्यांना चाफळ संस्थानामध्ये आणावं. ओके. असं एक पत्र उपलब्ध आहे. त्यामुळे ते हेळवाकच्या रामगळीत त्यांनी वास्तव्य केलं होतं. अशा गळी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. अजूनही काही तोंडोशीची रामगळ. आणि या गळीचं सौंदर्य बघायचं असेल तर पावसाळा किंवा पावसाळ्यानंतरचा कार्यकाळ, कारण जवळपास प्रत्येक गळीच्या डोंगरावरनं, तोंडावरनं असं म्हणू, पुढनं धबधबे पडत असतात. त्यामुळे गळी हा एक पर्यटन स्थळ होऊ शकतं. अर्थात त्या दुर्गम आहेत, सगळ्या गळींची तर गाडी जात नाही. ट्रेकिंगची ज्यांना आवड आहे, बरेचसे लोक हे ट्रेकिंग करून या गळींपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळं लेण्या खूप आहेत, गळी खूप आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. आणखीन उल्लेख करायचा झाला तर प्राचीन वाडे. हो, प्राचीन वाडे पण खूप आहेत. आपण मगाशी मेणवली वाड्याबद्दल बोललो. सातारा शहरात राजवाडा आहे. ओके. 2 आहेत, एक जुना राजवाडा, एक नवीन राजवाडा. ते सातारा शहरातले आहेत. 18व्या शतकात हे बांधलेले राजवाडे आहेत. तसंच साप म्हणून एक ठिकाण आहे, रहिमतपूर, सातारच्या जवळ एक रहिमतपूर ठिकाण आहे. रहिमतपूरच्या इथनं साधारणपणे एक 7-8 किलोमीटरवर साप म्हणून आहे. तिथं कदवांचा राजवाडा आहे. ओके. पानिपतच्या युद्धाच्या वेळेला सातारा परिसर म्हणजे रहिमतपूर, साप असेल, कणेरखेड असेल, जे महाजी शिंदेचं मूळ गाव. हो. महाजी शिंदे स्वतः राहिले नाहीत, पण त्यांचे पूर्वज तिथं होते. त्यावेळेला हे लोक सगळे पानिपतात गेले. आता तिथले लोक तिथं पानिपतात गेले आणि तिथंच स्थायिक झाले. त्यामुळे ग्वाल्हेर भागात, आपल्या सातारा भागातली बरीच लोक, माधवराव सिंधिया जे आहेत होते, आता ज्योतिराज्य शिंदे, त्यांचं मूळ गाव कणेर. ओके. तिकडं सिंधिया म्हणतो आपण, आपल्या इथं शिंदे म्हणतो. तर त्यांचे जे वाडे आहेत पूर्वजांचे, ते वाडे अजूनही सातारा जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात आहेत. औंध भागात खूप वाडे आहेत, औंध परिसरामध्ये. त्यामुळं सातारा जिल्ह्यात वाड्यांचं प्रमाण, प्राचीन वाड्यांबद्दल बोलतोय, त्यांचं प्रमाण खूप वाडे आहेत. ते पण एक बघण्याची ठिकाणं होऊ शकतात. वाडे बघितल्यानंतर आपल्याला इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. हो, असे वाडे खूप बघण्यासारखे आहेत. प्राचीन वाड्यांबद्दल बोललो, लेण्याबद्दल बोललो, नद्याबद्दल बोललो. नद्यांवरचे घाट, हो, हा एक फिरण्याची ठिकाण होऊ शकतं. सातारा जिल्ह्यातला सगळ्यांना माहिती असलेला घाट म्हणजे मेणवलीचा घाट. मेणवलीचा घाट बरीच लोक जातात तिथं, कारण तिथं पिक्चरचे शूटिंग्स खूप होतात. हो. त्याच्यामुळे लोकांचं ते माहिती आहे, अट्रॅक्शन खूप झालंय. मेणवलीच्या घाटावर पिक्चरचा संदर्भ द्यायचा झाला तर गंगाजल पिक्चरचं शूटिंग तिथं झालं, सारखी शूटिंग्स होत असतात. त्यामुळे मेणवलीचा घाट आहे. नंतर वाईचे घाट. हो, वाईचे घाट खूप बघण्यासारखे आहेत. प्रत्येक घाटाचं वेगळे पण तिथं जाणवतं. लिमच्या तिथं, साताऱ्याजवळ एक लिम म्हणून गाव आहे, लिमला घाट आहेत. रामेश्वर किंवा कोटेश्वर मंदिरं आहेत ना, त्या घाटांवर खूप चांगले मंदिरं आहेत. त्या मंदिराच्या नदीच्या काठाला खूप चांगले घाट बांधलेत. सातारा शहराच्या जवळ आपण संगम माहुलीचा मध्ये उल्लेख केला,
जिथं कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो त्या संगमावर खूप चांगले घाट बांधलेले आहेत. बरोबर. त्यामुळे हे घाट हे पण खूप चांगली ठिकाण आहेत, बघण्यासारखी ठिकाण आहेत. की घाटांची निर्मिती का झाली खरं तर, बरोबर. की नद्यांमध्ये सुरक्षितपणे उतरता यावं. हो बरोबर, ह्याच्यासाठी ही घाटांची निर्मिती झाली. त्यामुळे त्या घाटाची प्रत्येक घाटाची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. बरोबर. त्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येक नद्यांच्या काठावर हे घाट बांधलेले आपल्याला आढळतात. सातारा शहरामध्ये सर बघायला गेलो ना आपण किंवा सातारा परिसरामध्ये, तर मग लोकांना म्हणजे विहीर खूप आवडतं. इव्हन इंटरनेटवर सातारा शहरातली ज्या विहिरी आहेत त्या जाम फेमस आहेत. हो, सातारा शहरातल्या विहिरींबद्दल शहर किंवा परिसराबद्दल आपण बोलतोय तर सर्वात लोकांना माहिती असणारी विहीर म्हणजे बारामोटीची विहीर. हो, जी लिंब शेरं म्हणून गाव आहे, लिंबमध्ये नाही खेडेगाव आहे, त्या गावामध्ये ती विहीर आहे. बरोबर. ती बारामोटीची विहीर असं म्हणतात, पण त्याला ऍक्च्युली आहेत 15 मोठा. पण असं सांगितलं जातं की 12 मोठ्या ह्या कंटिन्युअस चालू होत्या, वापरातल्या होत्या. त्याच्यामुळे त्याला बारामोटीची अष्टकोनी विहीर आहे ती. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात बांधलेली विहीर आहे. बरोबर. तसा त्याच्यावर शिलालेख आहे, तसा त्याच्यावर उल्लेख आहे. तर त्या विहीर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण त्या सोडून सातारा परिसरात अजून खूप जास्त विहिरी आहेत. खुद्द सातारा शहरामध्ये एक बाजीराव विहीर म्हणून आहे, ओके, जी शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. ती खूप कमी लोकांना माहित आहे. त्या विहीर 2 मजली विहीर आहे ती. आणि आत्ताचा जो जलमंदिर परिसर आहे त्याला लागून ती विहीर आहे. त्या विहिरीचं वैशिष्ट्य, ती खूप मोठी विहीर आहे. आणि असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या ज्या काही मोठ्या विहिरी आहेत, पहिले 10 विहिरी म्हणून, त्यामध्ये त्या विहिरीची गणना होती. हो, एवढी मोठी ती सातारा शहरामध्ये असणारी विहीर आहे. आपण जेव्हा विहीर असं म्हणतो तेव्हा विहिरीचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ही बारामोटीची विहीर किंवा बाजीराव विहीर ही त्यातलीच, म्हणजे स्टेपवेल इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, त्या पद्धतीच्या या विहिरी येतात. विहिरी आणि मगाशी आपण गुरसाळ्याच्या बारवेबद्दल बोलतो. हो. गुरसाळ्याला पण एक मोठी बारव आहे. बारामोटीची विहीर जी आहे लिमगाव, त्याच्या पलीकडं नागेवाडी म्हणून एक गाव आहे. त्या नागेवाडी गावामध्ये एक मोठी विहीर आहे. आणखीन एक विहीर, हे सगळ्या दगडी बांधकाम केलेले विहिरी आहेत. पण आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर जर बोलायची झाली तर बावधन जे गाव आहे, बावधन सगळ्यांना माहिती आहे, बगाडाकरता फेमस आहे. तिथली यात्रा, बगाडाची यात्रा ही सगळ्यांना माहित आहे. तर बावधन गावच्या जवळ एक गोखले मळा आहे. त्या गोखले मळामध्ये एक विहीर आहे. ती विहीर विटांची विहीर आहे. ओके, म्हणजे बांधकाम जे झालंय त्या विहिरीचं, कमानी असतील, आत उतरायची जागा असेल, हे सगळं विटांमध्ये केलेलं बांधकाम. ती पण मोठेचीच विहीर आहे. मोठीची विहीर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी काढण्याची जागा आहे, त्याला आपण मोठ म्हणतो. तर ती विहीर विटांची विहीर आहे. ही अशा वैशिष्ट्यपूर्ण विहिरी सातारा परिसरात खूप जास्त आहेत. त्या विहिरी एक हा वेगळाच पर्यटनाच्या दृष्टीने वेगळा विषय होऊ शकतो. अशा विहिरींची संख्या खूप जास्त आहे आपल्या परिसरामध्ये. आणि महाराष्ट्रात तर बारव म्हणजे एक संस्कृतीच आहे बारव आपल्या. हो, आता बारवाची एक मोहीम पण आहे की बारव वाचवा म्हणून, तशी मोहीम पण निघालेली. बरोबर. आणि लोकांना साताऱ्यामध्ये सर येताना नेहमी ना कास सर्वांना जास्त अट्रॅक्शन वाटतं की कासचं पठार पाहावं. कासचं पठार हे ठराविक दिवसातच तिथं फुलं येतात. म्हणजे आपण असं म्हणू की सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे पाऊस उघडल्यानंतर ती फुलं यायला सुरुवात होती. पण कास म्हणजे फक्त कास पठार असं नाही आहे. कास पठारामध्ये पण विविधता, कास परिसरात विविधता खूप आहे. म्हणजे कास बामणोली परिसर आपण असं म्हणू. बामणोली हे कासपासून साधारणपणे थोडे एक अर्ध्या तासाच्या अंतरावर बामणोली येतं. बरोबर. बामणोलीला आपलं शिवसागर जे कोयना धरण जे आहे, त्या कोयना धरणचं बॅकवॉटर हे बामणोलीपर्यंत आले. बामणोली म्हणजे तापोळ्यापर्यंत आले. ओके. त्यामुळे बामणोलीला लोक आल्यानंतर बोटिंग पण करू शकतात. आणखीन बामणोली परिसरातले किल्ले, आता सगळ्यात जो ट्रेंडिंग आहे तो वासोटा. हो, सगळ्यांच्या बकेट लिस्ट मधला किल्ला आहे आपण वासोटा म्हणू, की जिथे लॉन्चनं जायला लागतं. कोर झोन मधला तो किल्ला आहे. पण वासोट्याबरोबर त्या परिसरात आणखीन काही किल्ले आहेत. म्हणजे चकदेव म्हणून पर्वत, तो डोंगर आहे, चकदेवचा डोंगर, तिथं चांगला ट्रेक होऊ शकतो. किंवा मल्लिकार्जुन म्हणून एक पर्वत आहे, त्या पर्वताचं नावच पर्वत आहे, डोंगराचं नाव. जे मगाशी आपण बोललो की चंद्रराव मोरेंनी जी स्थापन केली शिवपुरी, त्यातलं एक मंदिर हे मल्लिकार्जुन आहे. आणखीन एक तिथं महिमंडनगड म्हणून एक आहे. ओके. हे त्या परिसरात ट्रेक करू शकतो. पण ह्या सगळ्याला जायचं असेल तर आपल्याला लॉन्चनं जायला लागतं.
सगळ्याच किल्ल्यांना सगळ्याच किल्ल्याला लॉन्चनं जायला लागतं. तो एक वेगळ्या प्रकारचं थ्रिल आहे आणि ते पण एक ट्रेकिंग लोक करू शकतात. कारण वासोट्याला तुम्ही बघितलं शनिवार रविवार प्रचंड गर्दी असते, हो म्हणजे पाय ठेवायला जागा नाही अशी तिथली आता परिस्थिती. पण त्याच्याच थोडं बाजूला आपण गेलो तर ह्या किल्ल्यांवर पण आपण भटकंती करू शकतो. बरोबर. आणि या प्रत्येक किल्ल्याची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. कास भागामध्ये आता हा सगळा डोंगराळ भाग आहे, हो त्यामुळं त्या भागामध्ये धबधबे खूप आहेत. म्हणजे आपण आज सातारा परिसरातल्या धबधब्यांबद्दल बोलायचं झालं तर सातारा परिसरात धबधबे खूप आहेत. प्रत्येक धबधब्याला नावं असतील असं नाही, कारण ते डोंगरातनं खाली येतात. पण अगदी नावं घेऊन धबधब्याचं बोलायचं झालं तर पहिला वज्राई धबधबा, हो ज्याचा उल्लेख आहे भारतातला सर्वात मोठा धबधबा असा उल्लेख आहे. 1855 फूट उंची येते धबधब्याची. ओके. ती 3 टप्प्यात तो धबधबा पडतो. तो कास परिसरात आहे, म्हणजे कासच्या पुढं आपण जर गेलो तर तांबी गावला जाणारा एक रस्ता लागतो. त्या रस्त्यापासून पुढं भांबवली गाव लागतं. त्या गावामधनं चालत जर गेलो तर वज्राई धबधब्याच्या जवळ जातो आपण. तर तो वज्राईचा धबधबा. ठोसेघर धबधबा सगळ्यांना माहित आहे. ओके. ठोसेघर धबधबा पण खूप मोठा धबधबा आहे आणि अतिशय निसर्ग संपन्न असणाऱ्या प्रदेशात तो धबधबा पडतो. तो धबधबा 2 टप्प्यात पडतो. एक छोटा धबधबा म्हणतो आणि एक मोठा धबधबा. पण हे केव्हाही आपण धबधब्याला जातो तेव्हा सुरक्षिततेची काळजी घेऊनच हे सगळं आपण पर्यटन करणं महत्वाचं आहे. तिसरा धबधबा जो फेमस आहे लोकांच्यात माहित आहे ते उलटा धबधबा. ओके. तो सडावाघापूर म्हणून जो परिसर आहे, म्हणजे सातारमधनं पाटणला थोडी आडवाट करून गेलं तर सडावाघापूर मार्गे रस्ता जातो. तर त्या रस्त्यावर तो धबधबा आहे. उलटा धबधबा म्हणजे काय की पाणी पश्चिमेच्या दिशेला पडतं डोंगरावरनं आणि वारा जो पश्चिमेकडनं येतो त्या वारा तो धबधब्याला खाली पडून देत नाही. जोराचा वारा असेल, वारा पाण्याला परत वर फेकतो, म्हणून त्याला आपण उलटा धबधबा म्हणतो. तर तो सडावाघापूरचा उलटा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. फलटण भागामध्ये धुमाळवाडी म्हणून एक ठिकाण आहे, तिथला धबधबा खूप. पण फलटण किंवा आपण जर पूर्वेच्या भागातले धबधबे हे फक्त पावसाळ्यामध्येच असतात. पावसाळा संपला की ते धबधबे कमी होतात. इकडचे धबधबे त्याच्यानंतर काही काळ ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हे चालू असतात. आणखीन एक धबधबा आता फलटण भागातलं धुमाळवाडी बोललो, पण सातारवरनं पुण्याला जाताना खंडाळा गाव लागतं, खंबाटकी घाटाच्या पायथ्याला. तिथनं थोडं आत गेल्यानंतर बोरी म्हणून गाव आहे. बोरीचा बार फेमस आहे खूप. तर त्या बोरी गावामध्ये खूप चांगला धबधबा. ओके. असे काही धबधबे आपल्याला बघायला मिळतात की जे नावानिशी प्रसिद्ध आहेत. असे डोंगरावरनं पडणारे खूप धबधबे. हो, पण ते ऍक्च्युली. आणि महाबळेश्वरच्या बाजूला आणखीन एक धबधबा आहे लिंगमाळा धबधबा. हो, तो सगळ्यांना माहित आहे लिंगमाळा धबधबा. त्यामुळे सातारा परिसर म्हणले की डोंगर आणि डोंगरावरून पडणारे धबधबे. बरोबर. खूपच मस्त आहे आणि निसर्गरम्य असल्यामुळे ती खूप मजा येते. फक्त काही धबधब्यांकडे जाताना थोडी काळजी घ्यायला लागते, कारण पावसाळ्यामध्ये जळवा किंवा इंग्लिशमध्ये लीच म्हणतो आपण, त्या लागायची शक्यता असते. तेवढं काळजी घेऊन गेलं तर मग तो आनंद आपल्याला मिळू शकतो. बरोबर. तर आपण सर ह्या अख्ख्या पॉडकास्टमध्ये आपण साताराचा इतिहास बघितला, आपण पूर्ण त्याचं म्हणजे पर्यटन बघितलं. पर्यटनामध्ये सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण गुहांपासून पूर्ण अनएक्सप्लोर्ड गोष्टीपासून फेमस जागा आहेत त्या सगळ्याच बघितल्या. पण आता ऍट दी एंड मला तुम्हाला विचारायचं आहे की साताऱ्यात जर म्हणजे मला सगळं सातारा बघायचं, तर मी माझं पण एक ट्रॅव्हलचं पेज आहे, मी पण ट्रॅव्हल करतो, तर मला किती दिवस लागतील की मला कसं ट्रिप प्लॅन करायला पाहिजे? सातारा बघायचा असेल ना तर आपण मगाशी फेमस जी ठिकाणं आहेत त्याच्याबद्दल बोललो, पण जी युनिक ठिकाणं आहेत ते खूप जास्त प्रमाण आहेत. म्हणजे मी लिस्टिंग जे केलंय या ठिकाणांचं, बरोबर, ते जवळपास 90 ठिकाणांचं माझ्याकडे लिस्टिंग आहे. त्यामध्ये कास नाहीये, महाबळेश्वर नाहीये, फेमस ठिकाणं नाहीत, गोंदवले नाहीये, काही ठिकाणं नाहीत. पण तरी मी सांगेन की सातारा खऱ्या अर्थानं आपल्याला जर बघायचं असेल, की आपण जसं म्हणलं की प्राचीन वाडे बघायचे, देवळं बघायचे, प्राचीन देवळं बघायचे, तर माझ्या मते किमान 1 आठवडा हवा. 1 आठवडा? हां. अगदीच कोणाकडे 1 आठवडा नसेल तर मग 3 दिवसात आपण काही बरीच ठिकाणं पण बघू शकतो. ओके. पण सातारा परिसर बघायचं तर म्हटलं तर महिना लागेल. पण आपल्याकडे प्रत्येकाकडे काही तेवढा वेळ नसतो. पण किमान 8 दिवस तरी असावेत असं मला वाटतं की सातारा परिसर बघायचा असेल तर. बरोबर, नक्कीच आम्ही प्लॅन करू. नक्कीच. आणि सरांनी जे लिस्ट म्हटले तर ते सगळे ह्या पुस्तक पण अनमोल साठार म्हणून प्रसिद्ध केलं.
त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकेल. किती किती पूर्ण म्हटलं 90? नाही, ह्या पुस्तकामध्ये आता 62 ठिकाण आहेत. Okay. अजून पुढचा भाग मी लिहितोय, त्यामध्ये अजून एक 30-40 ठिकाणे येतील. बरोबर. आपण जे आता उल्लेख केले त्यातली बऱ्यापैकी ठिकाणे या पुस्तकांमध्ये बरोबर. आणि अनवट आहेत. म्हणजे अनवट म्हणजे ज्याच्या वाटेला कोण जात नाही, ज्याच्या वाटेवर कोण कमी लोक जातात असं म्हणू, अशा ठिकाणांना आम्ही अनवट म्हणतो. पण ती तेवढीच ऐतिहासिक दृष्ट्या म्हणून भौगोलिक दृष्ट्या तेवढीच ती इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. अशी ही सगळी ठिकाणं आहेत. बरोबर. सो देवराई मग आता आपल्या सातारामध्ये पण खूप आहे. हो, आपण आतापर्यंत जी पर्यटन स्थळ बोललो ती बरीचशी मानवनिर्मित, म्हणजे वाडे असतील, नद्यांवरची घाटं असतील, देवळं असतील, ही सगळी मानवानं उभे केलेली आहेत. ही देवराई जी आहे ना, ही आपल्या पूर्वजांची संकल्पना आहे की त्यांनी त्यावेळेला, आत्ता झाडे वाचवा झाडे जगवा आपण जे बोलतो, ते आपल्या पूर्वजांना पण त्या झाडांचं महत्त्व कळलं होतं. तर त्यांनी एक संकल्पना ही देवराईची आणली. बरोबर. जंगल संवर्धन असं म्हणू. देवराई म्हणजे जंगल नाही, जंगल हे कित्येक किलोमीटर पसरलेलं असतं. देवराई ही ठराविक भागात वाढवलेली झाडं. ओके. देवराईचं असं आहे की तिथं फक्त देशी वृक्ष हवेत. बरोबर. ह्याला आपण देवराई म्हणतो. सातारा जिल्ह्यात अशा देवराई खूप आहेत. देवराईची संकल्पना आहे की देवराईतलं कोणी झाड तोडू नये, तिथली फांदी तोडू नये, जर तोडलं तर देवाचा कोप होईल. हो, अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे लोक घाबरून ते प्रिझर्व करत होते. तर सातारा जिल्ह्यात असे खूप देवराई अजूनही अस्तित्वात आहेत. सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी देवराई जी आहे ना, भारसाखळे म्हणून गाव आहे. बरोबर. जे ठोसेघर परिसरात येतं. त्या परिसरात सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी देवराई आहे. अजून एक दुसरी देवराई कास परिसरात आहे. आपण मग अशी कास परिसराबद्दल बोललो, तर कास परिसरात घाटाई देवीचं देऊळ आहे. ओके. तर तो जो परिसर आहे, घाटाई देवी जी आहे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला खूप मोठी देवराई आहे. आरवची देवराई आहे. अशा खूप, म्हणजे कोयना बामणोली परिसरात आरव म्हणून गाव आहे, त्या आरवमध्ये खूप मोठी देवराई आहे. अंधारी म्हणून गाव आहे, त्या अंधारीमध्ये खूप मोठी देवराई आहे. अशा देवराई सातारामध्ये. त्यामुळं लोकांनी देवराई बघणं हे पण एक वेगळा विषय होऊ शकतो की देवराई म्हणजे काय. म्हणजे ते नुसतंच आतमध्ये एखादं देवाचं देऊळ आहे, ते काय देवळासाठी बांधलेलं नाहीये. ती देवराई संकल्पना समजून घेऊन जर देवराई बघितली तर आपल्याला त्याचं महत्त्व आत्ताच्या परिस्थितीत खूप जास्त आपल्याला जाणवतं. त्यामुळे देवराई ही प्रत्येकानं बघायलाच पाहिजे. आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांनी तर ती देवराई बघायलाच पाहिजे. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट आलात आणि या लोकांना गाईड केलं. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.